अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील शेण गावातील नागरिकांचा पाणी प्रश्न आता चांगलाच पेटला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याचा आरोप करत संतप्त ग्रामस्थांनी थेट पंचायत समिती कार्यालय गाठत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले. आम्हाला पिण्यास पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणाबाजी करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेण या गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. गावातील नागरिकांना पाण्यासाठी अनेक किलोमीटर पायपीट करावे लागत आहे, तर महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचेही मोठे हाल होत आहे. या गंभीर समस्येबाबत ग्रामस्थांनी स्थानिक आमदार, जिल्हाधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांना वारंवार निवेदनं दिली, मात्र अद्यापही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याशिवाय गावातील ग्रामसेवक नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याऐवजी उद्धटपणे वागत असल्याचा गंभीर आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळेस केला. तर प्रशासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असून प्रत्यक्षात पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायम असल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आणि या दरम्यान पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करत ग्रामस्थांनी प्रशासनाला तत्काळ पाणी पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. येत्या काही दिवसात प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. प्रतिनिधी श्याम वाळेसकर, सत्यलढा न्यूज, मूर्तिजापूर. गावाचं नाव शेंद आहे, मूर्तिजापूर तालुका आहे. आम्ही ग्रामसेवकने सांगितलं का आम्हाला 2 महिने झाले पाणी द्या. ग्रामसेवक म्हणते का तुम्ही माझ्या घरचा पाहुणा फोनावर सांगत ना का बा पाणी द्या. ग्रामसेवक म्हणते फाशी घेऊन बी मरा, आम्हाला काही घेऊन दिलं नाही. तुम्ही कलेक्टर पाशी जा, बीडीओ पाशी जा, तुम्ही तक्रार टाका का तुमची असा म्हणे ग्रामसेवक. काही घेऊ राहणार आमची गोष्ट आहे का? मग आम्हाला पाणी कोण देणार आहे? आमची क्यू ग्रामसेवक नाही घेत, नाही सरपंच घेत, मग नाही कलेक्टर घेत, मग बीडीओ नाही घेत, तहसीलदार बी नाही घेऊ राहणार. मग कोण घेणार आमची तक्रार? सांगा बरं, आम्ही जगा कसे? आम्ही जगा कसे? मग आम्हाला नाही. आमच्या गावात तुम्ही चला, आमच्या गावात अन्नात सडा नाही, कपडे 3-3, 4-4 दिवस मग कपडे धुवून पाणी भेटत नाही, आंघोळीने भेटत नाही आम्हाला पाणी. मग आम्ही कसं? काय नाव काय? सुरेखा बाळू भोसले, कुठे राहतात? रावणार शेण, तालुका मूर्तिजापूर, जिल्हा अकोला. काय समस्या? समस्या आमची या आहे, परवा दिवशी आम्ही इरीला पाण्यावर गेलो. इरीवर पाण्याला गेल्यामुळंच माझं एक मुलगा 12 वर्षाचा आहे. 12 वर्षाचा मुलगा म्हटलं पाण्याचा गुण माझा पडला. आता त्याचं मी ऑपरेशन परवा दिवशी केलं. मी स्वतः तुमच्या समोर आणून पण दाखवते त्याला. त्याचं ऑपरेशन केलेलं आहे मी. म्हणजे आमची एवढी परिस्थिती पाण्याची असून बी आम्ही त्याचं ऑपरेशन केलं. मग असं करता करता एखादं समजा आज 12 वर्षाचं पोरगं ते पडलं, आता त्याला समजा पेन हातात पकडता येत नाही, काही पकडता येत नाही. मग आता ते पाण्यामुळे तर पोरगं पडलं हे आपल्याला सगळ्यालाच माहीत आहे. मग आता त्याची जिंदगी वायपट झाली का नाही झाली? त्याला काही येते आता त्याची जिंदगी आहे का? मग ह्या पाण्यासाठी आज आम्ही 2 महिन्यापासून पाणी मागत आहोत. सरकार लोकाले गरम चॉकलेट सांगितलं जा तुम्ही वरती, तुमच्या जे होते ते करून घ्या. आज माझा पोरगा 16 वर्षाचा मुलगा त्याच्यापाशी शुक्रवार दिवशी बोलला त्याच्यासोबत. पोराला उलटा बोलला तो की जे तू याच्यावर होत असेल ते करून घे. म्हणजे हे गरम चौक नाही आहे का? आम्ही गरम पंचायत त्याच्यासाठी गरम पंचायतवाले सांगितलं पाण्याचं तर त्याच्याच इकडे आहे ना. मग हे जर मध्ये पाण्याचं मला घेणं देणं नाही. आज त्यांना आम्हाला पुढे टाकलं तहसीलमध्ये. तो जीव का लपडून राहिला, तो का येऊन राहिला इथं? त्याला आणा ना मग इथं. तो खुर्चीवर येऊ काऊन नाही येऊन राहिला? आमच्या गरीब लोकांचा काहीच क्यू घेत नाही. आज 2 वर्षापासून आम्ही 3 वर्ष झाले पाण्यासाठी. मागच्या वेळेस आम्ही पाण्यासाठी आलो होतं इथं हा पिंपळे साहेबाजवळ. आम्हाला केळं आणि पेळं खाऊ घातले, घरी धावून दिलं. पेळ्यानं आमचं पोट भरलं का? आम्हाला राहा नाही लागत गावात. आज आमच्या गावातले दारातले गोटे सोबत उकरून पडले व अंगणातनी आम्हाला सळा टाकायला पाणी नाही, अंग धुवायला पाणी नाही. 2-2 दिवस आमच्या बकेटींनी कपडे राहते ती साग. आम्ही मरा का वाचाव का जगाव का नाही जगाव? मग सांगा ना तुम्ही. तसंच मरून नाही तर मग आम्हाला असं करा, वरून काय बी देऊन द्या तुम्ही. एखादं जेर घ्या, गरीब लोकांना मारून टाका. ज्याचं चांगलं करायचं त्याचं चांगलं करून टाका. आमची समस्या फक्त नमस्कार, मी रजनी पवार, आदिवासी विकास बौद्धिक संस्थेची अध्यक्ष आहे. गेल्या खूप वर्षापासून आम्ही शेण गावामध्ये काम करतोय, परंतु गावाची परिस्थिती पाहता त्या गावामध्ये कुठल्या सोयीसुविधा नाही आहेत आणि आज जे परिस्थिती आहे त्या महिलांवर आहे. कारण एक भांडं जर आपण पाण्याचं आणायचं म्हटलं तर ते 4 मिलवर जाऊन ते पाणी आणावं लागतं. गेल्या काही वर्षापासून या लोकांच्या पाण्याच्या समस्या आहेत, त्या पाणीच मागताय. कारण पाणी पिण्याचा अधिकार तर सगळ्यांनाच आहे, पण तो पाणी जर आपल्याला मिळत नसेल तर माणूस मरायला टाईम लागणार नाही. कारण गावामध्ये एक समस्या आहे, आपण मान्य करतो,
परंतु गावामध्ये स्वच्छता पण नाही आहे. 15 युक्त आयोगामधला पैसा जातोय कुठं? ग्रामपंचायत त्याचा आराखडा देत नाही. महिलांना किंवा प्रश्न विचारण्याचा प्रश्न अधिकार आहे ना, कारण ते मत मागापुरतेच मर्यादित का राहतात? मग मर्यादा तुम्ही ठेवताय तर त्या मर्यादा त्या महिलांना त्यांना गरज आहे आज सध्या पाण्याची, तर ते पाणी त्यांना द्या. फक्त त्या मागताय काय? तुम्हाला त्या तुमच्या घरातलं अन्न वस्त्र तर नाही मागत आहे ना, फक्त पिण्याचं पाणी मागताय. गेल्या काही दिवसापासून आम्ही बरेच निवेदन BDO सरांना पण दिले, शिवो मॅडमला पण दिले, पण त्याच्यावर काही कारवाई झाली नाही. ग्रामसेवकचं असं म्हणणं झालं की बा आम्ही खूप दिवसापासून पाण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु त्या प्रयत्नाला अजूनपर्यंत यश आला नाही. परंतु आता या टायमीच्या काळामध्ये सध्या गेल्या 6 महिन्यात जो पाण्याचा काळ दुष्काळ पडला आहे त्या गावामध्ये, परंतु तिथं कोणता अधिकारी येऊन बघत नाही किंवा कोणी तिथं जात नाही. आजपर्यंत त्या गावातली परिस्थिती जे आहे ते अजूनही जशीची तशीच कंडिशन आहे. कारण ते किती काही झालं तरी त्या तिथं वस्त्यावर लोक राहतात. त्या वस्त्याची परिस्थिती जर आपण आजही जर जाऊन बघितली तरी तिची निष्कटच परिस्थिती झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांचे हाल खूप असतात. महिलांना घर चालवावं लागतं, घरामध्ये पाणी लागतं, घरामध्ये स्वयंपाकासाठी पाण्याशिवाय पर्याय नसतो. 4-4, 8-8 दिवस ते लोक आंघोळसुद्धा करत नाही. तर काय म्हणते की महिला स्वच्छ नाही राहत. तर त्या गावाची खरंच BDO सरांना माझी अशी नम्राची विनंती आहे की त्या गावामध्ये त्यांनी एक व्हिजिट द्यावा. आपली ग्रामपंचायतची व्यवस्था कशा पद्धतीनं चालते त्या गावात, त्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्यांनी थारावर घ्यायला पाहिजे, अशी आमची सगळ्या गावकरी लोकांची अशी मनपूर्वक इच्छा आहे. आणि ते काम सरांनी करावं असं या सगळ्या गावकरी लोकांची मनपूर्वक त्यांनी उद्या व्हिजिट द्यावं, कधी द्या. नाही तर आमचं हे असं म्हणणं आहे की जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. सरांनी आम्हाला असे आश्वासन देण्यात यावं की आम्हाला पाण्याची सोय 2 किंवा 3 दिवसामध्ये करून देण्यात यावी, असे आमचं आव्हान आहे.